हाय फ्रेंड्स, माझं नाव ॲडव्होकेट ओमकार विठ्ठल कदम. तर मी आज भारतीय संविधानाचा इतिहास या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर भारतीय संविधानाचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी ब्रिटिश इंडियाचा किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा आणि ब्रिटिश गव्हर्मेंटचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला कळेल की भारतीय संविधानाचा इतिहास कसा आहे. तर पहिला आहे ईस्ट इंडिया कंपनी 1600 ते 1765चा इतिहास. तर ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटनमधून व्यापारासाठी भारतात आली होती तेव्हा, आणि प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबाला पराभूत केल्यावर बंगालमध्ये कर गोळा करण्याचा अधिकार पहिल्यांदा त्यांना मिळाला. आणि त्यांना कोणती शक्ती प्राप्त झाली? तर प्रशासकीय शक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे त्यांनी भारतामध्ये पहिलं शक्ती आपल्या काबीज केली. नंतर ईस्ट इंडिया कंपनीचा 1765 ते 1858 पर्यंतचा इतिहास. तर संपूर्ण भारताच्या भूभागावर ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रण आले होते व कोलकातामधील एका केंद्रातून संपूर्ण भारतावर ईस्ट इंडिया कंपनी नियंत्रण ठेवत असे. एवढंच काय, तर तेव्हा त्यांनी कोलकातामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापनासुद्धा केली होती. याच काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने विविध प्रकारचे कायदे भारतामध्ये आणले होते. परंतु 1857ला जो उठाव झाला तेव्हा, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, त्यामध्ये इंग्रजांना भीती वाटली की आपली सत्ता भारतातून जाईल. त्यानंतर ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीचे जेवढे अधिकार आहेत तेवढे कमी केले आणि पूर्ण ब्रिटिश संसदेच्या खाली ईस्ट इंडिया कंपनी आली 1857ला. आणि ईस्ट इंडिया तेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रण हे कमी कमी होत गेले व ब्रिटिश संसदेचे संपूर्ण नियंत्रण भारतावर आले. अशा प्रकारे पुढचा कालावधी आहे की आपण संविधान जाणून घेण्यापूर्वी, इतिहास जाणून घेण्यापूर्वी क्रांती आणि चळवळ या दोन शब्दांचा फरक जाणून घेणं गरजेचं आहे. कारण का भारतीय राज्यघटना किंवा भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास यामध्ये आपल्या भारतात क्रांती झाली नाही, परंतु भारतामध्ये चळवळ झाली. तर या क्रांती आणि चळवळ या शब्दांमधला फरक जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला यातला फरक कळेल तेव्हा तुम्हाला संविधानाचा गाभा आणि जी डेव्हलपमेंट झाली संविधान निर्मितीपर्यंतची ती तुम्हाला पटकन कळून येईल. तर पहिलं जाणून घेऊया की भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला भारतीयची स्वातंत्र्याची चळवळ का म्हणतात व भारताची क्रांती असं का म्हटलं जात नाही. तर ते पुढे मी स्लाईडमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर क्रांती म्हणजे नेमकं काय? तर क्रांती या शब्दाचा अर्थ मौलिक परिवर्तन. तर क्रांतीच्या मुळाशी प्रेरक असलेला ध्येयवाद सर्व नागरिकांचे राजकीय स्वातंत्र्य हे अंतिम मूल्य म्हणून गृहीत धरलेले असते आणि त्या मूल्यांनुसारे नवीन राज्य संविधान तयार होऊन ते संविधान अर्थात राज्याच्या मूलभूत कायदा कार्यवाहीत आणणारी राज्यसंस्था प्रस्थापित होतो. म्हणजे साध्या सोप्या भाषेत काय, तर सगळेजण राजकीय स्वातंत्र्यासाठी नागरिक एकत्र येतात, त्यानुसार ते त्यांचं संविधान बनवतात आणि त्यानुसार त्यांनी राज्यसंस्था प्रस्थापित करून त्या संविधानानुसार त्यांचा देश पुढे चालला जातो, रन होतो. आता क्रांतीचे उदाहरण घ्यायचे म्हटले तर अमेरिका आणि फ्रेंच या राज्यक्रांती आहेत, ज्यामध्ये काय शिकवलं या राज्यक्रांत्यांनी, तर जुने मोडणे व नवीन घडविणे असं या क्रांतीचा उद्देश असतो. क्रांतीमध्ये बलाचा, युद्धाचा वापर करता येतो किंवा करतात, म्हणून त्याला क्रांती असे म्हणतात. परंतु भारताचं स्वातंत्र्य हे कोणत्याही क्रांतीने नाही तर चळवळीने झाले. त्यासाठी चळवळ म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. समाजातील काही महत्त्वपूर्ण घटक, व्यवस्था यांमधील समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी अथवा त्यामध्ये होणाऱ्या समाजघातक बदलांना संघटितपणे विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्ती एकत्र येऊन
हेतुपूर्वक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ असे होय. म्हणजे काय सोप्या भाषेत, की एखादा बदल घडवून आणायचा असेल तरीही लोक एकत्र येतात, किंवा समाजामध्ये अशा घातक घटना बनतात त्यांना विरोध करण्यासाठी सुद्धा व्यक्ती एकत्र येतात, त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. तर समाजातील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांना समोर ठेवून चळवळी आकाराला येतात. समाजात काही काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले की काय होतं, चळवळी निर्माण होतात. आता चळवळींमध्ये काय काय येते, तर यामध्ये येतं मिरवणुका, मोर्चे, घोषणा, आंदोलने इत्यादी कृतींचा उपयोग केला जातो. चळवळ म्हणजे सोप्या भाषेत काय, तर आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मान्य करून घेणे. म्हणून मी म्हणतो की भारतीय संविधानात क्रांती नाही तर चळवळ झाली, कारण का आपण आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून मान्य करून घेतल्या. म्हणून भारताला स्वातंत्र्याची चळवळ असे म्हणतात. तर 1858 साली ब्रिटिश राजइरा चालू झाला. तो कधीपर्यंत होता, 1858 ते 1947, भारत स्वातंत्र्य होईपर्यंत. याला ब्रिटिश राज कालावधी असं म्हणतात. हा महत्त्वाचा कालावधी आहे. का, कारण की याच काळात भारतीय संविधानाला आकार येऊ लागला. यातल्या बहुतेक प्रोव्हिजन्स या भारतीय संविधानात तुम्ही पाहू शकता. तर पहिला ॲक्ट आला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1861चा. त्यामध्ये काय होतं की संपूर्ण भारत ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली आला आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटने किंवा राणीने तिकडच्या काय केलं, डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्राऊन अपॉइंट केला आणि ह्याला गव्हर्नमेंटला नाव दिलं गुड गव्हर्नमेंट, म्हणजे आन्सरेबल टू क्राऊन. जे काही इकडे घटना घडतील त्याला आन्सरेबल असणार क्राऊनला, जो व्यक्ती इथं अपॉइंट केलेला असतो. तर ह्या ॲक्टमध्ये पूर्ण भारत हा ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अंडर आला 1861च्या. नंतर दुसरा ॲक्ट आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. यामध्ये काय झालं, सगळ्यात महत्त्वाची घटना घडली की भारतीय नागरिकांचे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये समावेश केला, त्यांना त्या असेंब्लीमध्ये स्थान दिलं. दुसरं काय झालं, तर जे आपण बघितलं कोलकातामध्ये सेंट्रलाइज पॉवर होती, ती इथे विकेंद्रीकरण केलं. पॉवरचं विकेंद्रीकरण केलं. कुठे कुठे केलं, बॉम्बे, कोलकाता, माद्रास इथे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं, जे आपल्याला संविधानामध्ये पण दिसून येतं की डिसेंट्रलायझेशन पॉवर आहे, ॲब्सोल्यूट पॉवर कोणालाच नाही असं. नंतर महत्त्वाचा ॲक्ट आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1891. यामध्ये काय दिलं की बजेट डिस्कशन, जे की आता पण आपल्या पार्लमेंटमध्ये बजेट डिस्कशन होतं, त्याची सुरुवात ही भारतामध्ये, जी संविधानात पण दिसतं आणि प्रॅक्टिकलमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा दिसतं, की बजेट डिस्कशनची सुरुवात या 1892 ॲक्टपासून भारतात चालू झाली. इनडायरेक्ट इलेक्शन, जे की आपले राष्ट्रपती आहे त्यांची निवडणूक ही इनडायरेक्ट इलेक्शननी होते. त्याला भारतीय नागरिकांना काउन्सिलवर नेमणूक करण्यासाठी इनडायरेक्ट इलेक्शनची पद्धत आली, ती पण आपल्या संविधानामध्ये दिसून येते. तर ती 1892 ॲक्टमधून आली. भारतीय नागरिकांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक पण या ॲक्टनुसार आपल्याला दिसून येते. पुढील महत्त्वाचा ॲक्ट आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 मधला. त्यामध्ये मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हणजे कमिशन होतं, त्यांची रेकमेंडेशन्स आल्या. त्याच्यामधनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आला त्यातनं, की सेपरेट इलेक्ट्रोलेट म्हणजे काय, स्वतंत्र मतदारसंघ, ह्याची तरतूद ही पहिली आली, जी की आपल्याला संविधानात आणि भारताच्या राजकारणात सुद्धा दिसून येते. सर्वप्रथम निवडणुका डायरेक्ट ह्या 1909 ह्या इंडियन काउन्सिल ॲक्टमधनं आल्या. नंतर आहे गव्हर्नमेंट ऑफ ॲक्ट 1990. याच्यामध्ये मॉन्टेगो चेल्मन्स फॉरवर्ड रिफॉर्म्स आला. परत सायमन कमिशन आलं. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे आपण बघतो की काही झालं तर त्याला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असतं. आत्ताही आपल्या संविधानात जबाबदारी ही राज्य शासन किंवा केंद्र शासनाची असते. काही घटना झाली
तर लगेच राज्य शासन मदतीला येतं. त्याचं कारण का, तर रिस्पॉन्सिबल गव्हर्मेंट. पुढे आहे डायररची कन्सेप्ट म्हणजे काय की ड्युअल फॉर्म ऑफ गव्हर्मेंट. राज्य सरकार, केंद्र सरकार हे आता आपल्याला दिसून येतात. त्यावेळेस ती ब्रिटिश काळी डायररची ड्युअल फॉर्म ऑफ गव्हर्मेंट ही इंट्रोड्यूस गव्हर्मेंट ऑफ ॲक्ट 1990 आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा व राज्यसभेची स्थापना भारतामध्ये प्रथम गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1990 निर्माण झाली. नंतर आहे ती राऊंड टेबल कॉन्फरन्स 1932 यामध्ये काय झालं की ब्रिटिश शासनाने भविष्यातील भारताच्या संविधानात संदर्भांची सभांची शृंखला घेतली. त्यालाच काय म्हणतात, 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स असे म्हणतात. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार गव्हर्मेंट ऑफ ॲक्ट 1990 कायद्याचा पुनर्विचार करावा असं त्यांनी सांगण्यात आलं. या सभा कुठे झाल्या, तर इंग्लंडमध्ये झाल्या. 3 राऊंड टेबल कॉन्फरन्समधले ठळक मुद्दे काय, तर फेडरल स्ट्रक्चर म्हणजे संघात्मक राज्य, जे काय आता आपण बघतो फेडरल स्ट्रक्चर भारतामध्ये आहे ते इथून आलेलं आहे. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे संपूर्ण स्वायत्ता, म्हणजे आपल्यावर कोणाचा कंट्रोल नसणार. एवढंच काय, तर ब्रिटिश गव्हर्मेंटचा पण नसणार. आपण फ्री असू कॉन्स्टिट्यूशन मेकिंगला, कोणत्याही गोष्टीला. इंडिपेंडन्स ऑफ स्टेट हे जे तत्व आहे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्युएन्सी ही 3 राऊंड कॉन्फरन्समध्ये चर्चेला आली. ठळक मुद्दा होता मायनॉरिटीजला संरक्षण, अल्पसंख्यांना संरक्षण, हे पण आपल्या संविधानात दिसून येतं. तर त्याची स्टार्टिंग ही या कॉन्फरन्समध्ये पण आलेली. लष्करी नियुक्त्या यांबद्दल पण इथून मुद्दे वर आलेले. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी भूमिका मांडलेली की अस्पृश्यांसाठी वेगळा मतदारसंघ मागितलेला त्यांनी तेव्हा. परंतु या सगळ्या गोष्टी अयशस्वी ठरल्या. या सभा सगळ्या अयशस्वी ठरल्या. परंतु ह्या ज्या शिफारसी होत्या त्या शिफारसी मात्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 कायद्यात आपल्याला दिसून येतात. पुढे आला गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आल्या ज्या संविधानात आपल्याला दिसून येतात, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी काय आत्ताची आहे ती RBIची स्थापना या गव्हर्मेंट ऑफ ॲक्ट 1935 आलेली. FPSC, PPSC, GPSC या ज्या लोकसेवा तेव्हाच्या होत्या त्याला आता आपण म्हणतो UPSC. ह्या परीक्षांची स्टार्टिंग ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 चालू झाली. फेडरल कोर्टची स्थापना, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी जे की आपण बघितलं की इंटरनल एक्सटर्नल कंट्रोल नाही, स्वायत्तता असेल प्रत्येक राज्याला तिकडच्या. नंतर ऑल फेडरेशन, अखिल भारतीय महासंघ, त्याच्यामध्ये फेडरल लिस्ट होती, प्रोव्हिन्शियल लिस्ट होती, कॉन्करंट लिस्ट होती, म्हणजे प्रत्येकाला कामं दिलेली की त्या कामानुसार ते कामं करतील. जसे की आता सेंट्रल लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे, युनियन लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे. तर तसं डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क हे या ॲक्टमधनं आलेलं आहे संविधानात. नंतर आला ऑगस्ट ऑफर 1940चा. हे का महत्त्वाचं आहे ऑगस्ट ऑफर, तर यामधूनच भारताला स्वतःचे संविधान बनवण्याची संमती, रेकग्नायझेशन ब्रिटिश पार्लमेंटनी दिली. म्हणजे आपण जे संविधान बनवू शकलो, वी द पीपल ऑफ इंडिया, ह्याची सुरुवात, आपण आपलं संविधान बनवण्याची सुरुवात ऑगस्ट ऑफर या काळातून म्हणजे या ऑफरमधनं आली. त्यामध्ये ब्रिटिश गव्हर्मेंटने आपल्याला सवलत दिली, रेकग्नायझेशन दिलं की भारत स्वतःचं संविधान स्वतः बनवू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट यातून काय आली की अल्पसंख्यांना विशेष संरक्षण असेल, जे की आपल्या संविधानात SC STंना स्पेशल प्रोटेक्शन आहेच, ते इथून आलेलं आहे. नंतर आलं क्रिप्स मिशन 1942. यातून काय आलं, डॉमिनियन स्टेटस, वसाहतींचे स्वराज्य. आपण पहिलं बघितलं की ब्रिटिशर यायच्या अगोदर राजेशाही होती, तर राजेशाहींशी ब्रिटिशांशी कॉन्ट्रॅक्ट झालेलं. जेव्हा भारत ब्रिटिश सोडणार तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट काय होतं की पूर्ण जी प्रॉपर्टी होती, जी काय लँड वगैरे जे, ते कोणाला डिलिव्हर होणार, राजाला होणार, जे काय अगोदर कंट्रोल होतं. तर ते स्टेटस ते देणार होते. आणि आपण बघितलं की नंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी सगळ्या राजवाड्यांना एकत्र घेऊन भारताची निर्मिती केली. तर ते डॉमिनियन स्टेटसमुळे ते करावं लागलं.
नंतर आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणजे भारतीय संविधान बनवण्याची विधानसभा, ह्याची स्थापना क्रिप्स मिशनमध्ये आलेली होती. नंतर सेपरेट कॉन्स्टिट्यूशन, प्रत्येकाला वेगळं संविधान बनवण्याची तरतूद, म्हणजे आपण बघितलं पार्टिशन झालं, इंडियाने वेगळं बनवलं, पाकिस्तानने वेगळं बनवलं, तर त्याची तरतूद इथून आलेली. पुढे आहे भारत छोडो आंदोलन 1944ला. काय झालं की गांधीजींनी ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हा अशी मागणी केली. भारताचे राजकीय स्वातंत्र्याचे उद्दिष्ट ताबडतोब सिद्ध करण्यासाठी गांधीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जन आंदोलनाची हाक दिली. आपल्या भाषणात गांधीजी असं म्हणाले की आपण परकीय सत्तेचे गुलाम आहोत ही भावना मनातून काढून टाका आणि देश स्वातंत्र्य करू वा मरू या भावनेने लढ्यात सहभागी व्हा. पण हे आंदोलन फसल्यामुळे देशाचे विभाजन टळू शकले नाही. शेवटी विभाजन झालं, पण एक महत्त्वाची घटना घडली की स्वराज्य मात्र अटळ आहे. हे तेव्हा निश्चित झालं की आपण स्वतंत्र होऊ, हे केव्हा ना केव्हा हे अटळ आहे, हे 1944ला सर्व भारतीयांना कळालं. नंतर आलं त्रिमंत्री शिष्टमंडळ कॅबिनेट मिशन 1946. मार्च 1946मध्ये त्रिमंत्री शिष्टमंडळ भारतात आले. त्यात भारतीय मंत्री लॉर्ड पॅथिंग लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे 3 ब्रिटिश कॅबिनेट संसदीय लोक होती सदस्य. ह्यांचा उद्देश काय होता या कॅबिनेटचा की अंतरिम शासन व्यवस्था व संविधान निर्मितीची यंत्रणाबद्दल शिष्टमंडळांनी निरनिराळ्या पक्षांशी चर्चा केली. मग काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असतील, राजे रडवाडे असतील, ह्यांच्याशी चर्चा केली. पण ही योजना काय झाली, असफल झाली, कारण का कोणाचंच काहीच संमती नव्हती याला आणि यातून आउटपुट पण काही निघालं नाही. त्यापुढे नंतर काय झालं की माउंटबॅटन योजना 1947ला आली आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ह्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. 3 जून 1947 रोजी त्यांनी सत्ता हस्तांतराची योजना, त्यालाच म्हणतात माउंटबॅटन योजना, जाहीर केली. यामध्ये काय झालं की त्यावेळी अशी परिस्थिती झाली की काँग्रेसने हा प्रस्ताव स्वीकार केला आणि त्यानुसार जुलै 1947ला हिंदुस्थान स्वातंत्र्याचे विधेयक हे ब्रिटिश संसदेमध्ये पारित करण्यात आले. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला आणि त्यानुसार भारताची फाळणी होऊन पाकिस्तान व भारत ह्या 2 देशांना स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. मग आपण आपल्या संविधानाची निर्मिती चालू केली. 8 ऑगस्ट 1940 रोजी व्हाईसरॉय लिथिंगो यांनी असं डिक्लेअर केलं की जागतिक युद्धाचा शेवट होताच भारतीयांना त्यांची घटना निर्मिती करण्याचा अधिकार दिला जाईल, म्हणून आपण आपली संविधान तयार केले, वी द पीपल ऑफ इंडिया. कारण का ब्रिटिशांनी आपल्याला तशी संमती दिली होती. 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने संविधान सभेचे रूपरेषा प्रस्तुत केली. संविधान समितीचे 12 समित्या प्रमुख होत्या, ज्या विशिष्ट विषयावर संबंधात स्थापन केलेल्या होत्या. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. घटना समितीची पहिली बैठक दिनांक 6 डिसेंबर 1946 रोजी श्री सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दिनांक 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान स्थायी सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आपले संविधान तयार करायला किती कालावधी लागला तर एकूण वर्षे 2 वर्षे 11 महिने 18 दिवस असा आपल्याला वेळ लागला आणि कधी पूर्ण झालं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली घटना संपूर्ण तयार झाली. दिनांक
26 जानेवारी 1950 पासून आपली घटना लागू करण्यात आली. त्याच दिवशी संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना संविधानावर स्वाक्षरी केली. 24 जानेवारी 1950 या दिवशी घटना समितीची शेवटची बैठक झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून एकमताने त्यांची निवड करण्यात आली. अशा प्रकारे आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती झाली. तर हा पूर्ण इतिहास होता ईस्ट इंडिया कंपनीपासून ते 1947 इंडिपेंडन्स ॲक्टपर्यंतचा. यानुसार नंतर आपण भारतीय संविधान निर्माण केले. जर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे पुढील अपडेटेड व्हिडिओ नक्की पहा. थँक्यू.